या क्षणाची राजकीय वर्तुळातली सर्वात मोठी बातमी. गेम फिरली. अजित पवार गट फुटला. शरद पवारांच्या संपर्कात. काही दिवसापूर्वीच अजित पवार काही आमदार घेऊन भाजपसोबत गेले होते. परंतु आता अजित पवारांच्या निधनानंतर अजित पवार गटातील आमदारांना भविष्याची चिंता पडली आहेत. त्यामुळेच आता सर्वात मोठा भूकंप झाला असून सगळ्यात मोठा गेम पलटी झाला. पवार साहेबांनी मैदान मारलं. नेमका कोणते कोणते आमदार, त्यांचं नाव सुद्धा समोर आली असून फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघत रहा, कारण हे सर्व आमदार आत्ताच पवार साहेबांना भेटले असून काय निर्णय झाला, भाजपसोबत राहणार की नाही, या संदर्भामध्ये ही सर्वात मोठी बातमी आहे. त्यामुळे शेवटपर्यंत फक्त बघत रहा. सध्या परिस्थिती बघता अजित पवार गटाकडे 40 ते 42 आमदार आहेत. अजित पवारांनी शरद पवारांची साथ सोडली होती आणि भाजपसोबत गेले होते. त्यानंतर अजित पवारांनी आपली पूर्ण ताकद लावली. त्याच कालावधीमध्ये लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी उपयुक्त ठरली आणि त्याचं फळ महायुतीला भेटलं. महायुतीला भरभरून जनतेने प्रतिसाद दिला आणि भाजप, शिंदे गट आणि अजित पवार गट यांना चांगल्या जागा मिळाल्या. अजित पवारांनी आपलं स्वतःचं कर्तृत्व सिद्ध केलं. शरद पवारांपासून फुटल्यानंतर आपलं स्वतःचं एक वेगळी पावर तयार केली. कर्तृत्ववान, कामाचा माणूस, शब्दाला पक्के अशी अजित पवारांची ओळख. परंतु आता नुकताच अजित पवारांचं निधन झालं. त्यानंतर अजित पवार गटाचे आमदार अस्वस्थ झाले, कारण की अजित पवार म्हणजे खंबीर नेतृत्व होतं, पाठीशी उभे राहणारा, सपोर्ट करणारे. परंतु आता अजित पवार गटामध्ये इतकं पॉवरफुल कोणी राहिलेलं नाही. त्यामुळे अजित पवार गटातील आमदारांना भीती आहेत की भविष्यामध्ये आपलं कसं होणार. त्यामुळे बरेच आमदार शरद पवारांच्या संपर्कात आहेत असं समजतंय आणि बरेच आमदारांचा हाच आग्रह आहे की विलगीकरण झालं पाहिजेत. पवार साहेब म्हणजे खंबीर नेतृत्व, गेम चेंजर. डाव पलटी करण्यात पटाईत असणारे पवार साहेब अजित पवार गटातील आमदारांना सुरक्षित वाटतात. पुढे भविष्यामध्ये अजित पवार गटातील आमदारांना त्यांचा फायदा होईल. मुळात आमदारांपेक्षा जनतेचा जास्त भरोसा आहे पवार साहेबांवर. त्यामुळे जनता पवार साहेबांसोबत उभे आहेत आणि त्याच गोष्टीचा फायदा अजित पवार गटातील आमदार करून घेणार. तुम्हाला काय वाटतं? दोन्ही राष्ट्रवादी एकत्र झाल्या पाहिजेत. वाटत असेल तर लगेच व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे. सध्या अजित पवार गटामध्ये बलाढ्य, खंबीर नेतृत्व नाही. सुनेत्राताई पवार राजकारणात नवीन आहेत. राजकारणातील प्रशासनाचा कारभार चालवण्याचा अनुभव कमी. पार्थ पवार, जय पवार हेही नवीन आहेत. त्यामुळे पक्षामध्ये खंबीर नेतृत्व बनण्यासाठी वेळ लागेल. सध्या राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार कारभार बघत आहे. परंतु पुढील काळामध्ये या कशा प्रकारे कारभार करतात, अजित पवाराप्रमाणे जनतेला न्याय देणार का किंवा जनतेसाठी कामे करणार का, याची झलक त्यांच्या कामातून दिसत आहेत. भविष्यामध्ये चांगलं कर्तृत्ववान नेतृत्व सुनेत्राताई पवार तयार होणार असं दिसत आहे. त्यामुळे आता सध्या अजित पवार गटातील आमदार काय करणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागले आहेत. पवार साहेबांना साथ देणार की भाजपसोबत जाणार की शिंदे गटात जाणार? तुम्हाला काय वाटतं? लगेच कमेंट करा. अजितदादांच्या निधनानंतर एनसीपीच्या आमदारांना भविष्याची चिंता असल्याचं सूत्र सांगतायत. 30 ते 32 आमदार पवारांच्या एनसीपीच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची सूत्रांची माहिती आहे. काही आमदारांनी सुप्रिया सुळेंची भेट घेतल्याचंही कळतंय. काही आमदारांनी फोनवरून पवारांच्या नेत्यांसोबत संपर्क साधल्याची माहिती आहे. तुल्यबळ नेतृत्व राष्ट्रवादीकडे नसल्याची आमदारांना भीती आहे आणि त्याचमुळे आता 30 ते 32 आमदार पवारांच्या नेत्यांच्या संपर्कात असल्याची माहिती मिळते. सुनील काळे आमचे प्रतिनिधी या संदर्भातले आपल्याला अपडेट्स देत आहेत. सुनील, नेमकं काय घडतंय पवारांच्या आणि अर्थातच दादा गटामध्ये? निश्चितच, कारण की हे जे आमदार आहेत जवळपास 41 आमदार अजितदादा गटाचे आहेत. पण अजितदादा यांच्या चेहरा बघून हे आमदारांनी अजितदादा यांच्याबरोबर गेले होते, सत्तेत सहभागी झाले होते. पण अजित पवार यांच्या निधनानंतर या आमदारांमध्ये चलबिचल आहे, कारण की ज्या पद्धतीनं भाजप आणि शिंदे सेना यांचं नेतृत्व आहे आणि अशा परिस्थितीमध्ये हे नेतृत्व असताना त्यांना त्यांच्या तुल्यबळ नेतृत्वासारखं राष्ट्रवादीच्या अजितदादा गटामध्ये नेतृत्व दिसत नाही आणि त्यामुळेच कुठेतरी हे आमदार राष्ट्रवादीच्या पवार गटाकडे जाण्याचा प्रयत्न करतात, कारण की शरद पवार यांचं त्या ठिकाणी नेतृत्व आहे. त्याचबरोबर इतर सुद्धा नेते आहेत आणि सुप्रिया सुळे या शरद पवार यांच्या कन्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या नेत्या आहेत. त्यांची सुद्धा काही आमदारांनी भेट घेतली. तर काही आमदारांनी शरद पवार यांच्याशी प्रकृतीच्या कारणास्तव चर्चा करताना सुद्धा हा मुद्दा जो आहे तो बोलून दाखवला. त्यामुळे चर्चा आहे की चलबिचल आहे आणि ज्या पद्धतीनं अजित पवार अर्थमंत्री होते त्यावेळेस निधीची काही कमतरता नव्हती आणि आता अजितदादा यांचे नेतृत्व नसल्यामुळे कुठेतरी आमदारांमध्ये भीतीचं वातावरण आहे. त्याचबरोबर अधिकारी त्यांचं ऐकतील की नाही, मतदारसंघात कशा पद्धतीनं पुढे जायचं हा प्रश्न आहे आणि यामुळेच त्यांना असं वाटतंय की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात आणि विलीनीकरण व्हावं, यासाठी अनेक आमदार आग्रही असल्याचं दिसून येतं आणि त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असणारच आहे. आपल्याकडून सगळे अपडेट्स घेत राहू. तुर्तास धन्यवाद.
बघूयात पुढची बातमी. दादांच्या निधनाच्या दिवशी अनधिकृतपणे प्रमाणपत्राचं वाटप केल्याचं जैन यांनी म्हटलंय. मंत्रालयामध्ये अनधिकृतपणे प्रमाणपत्राचं वाटप केलं जात होतं असं अक्षय जैन म्हणतात. प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस अक्षय जैन यांनी गंभीर असा आरोप केलेला आहे. शासकीय दुखवटा असतानाही परस्पर प्रमाणपत्र वाटल्याचा हा आरोप आहे. अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून परस्पर हे वाटप करण्यात आल्याचं अक्षय जैन यांनी स्पष्ट केलंय. आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर तपशील पाहूयात. अजितदादांच्या निधनाच्या दिवशी अल्पसंख्याक विभागाच्या अधिकाऱ्यांकडून प्रमाणपत्रांचं परस्पर वाटप करण्यात आलं. दादांच्या निधनानंतर 3 दिवसांचा शासकीय दुखवटा असताना मंत्रालयामध्ये मात्र कामकाज सुरू होतं. दादांच्या निधनाच्या दिवशीच राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्राचं वाटप करण्यात आलं. अल्पसंख्याक दर्जा प्रमाणपत्र वाटपास माणिकराव कोकाटे यांनी स्थगिती दिली होती. स्थगिती असतानाही शासकीय दुखवट्यात राज्यातील 75 शैक्षणिक संस्थांना प्रमाणपत्रांचं वाटप अधिकाऱ्यांनी केलं. 75 पैकी 25 शाळा पोद्दार इंटरनॅशनल स्कूलच्या तर सेंट झेवियर्सच्या 5 शाळांचा यामध्ये समावेश आहे. शिक्षक भरतीमध्ये यांना टीईटी लागू होत नाही, याच्यावर आरटी लागू होत नाही, म्हणजे आरटी मार्फत जे प्रवेश मिळतात ते लागू होत नाही. पदोन्नती जी असते त्या प्रक्रियेत सुद्धा यांना ते नियम लागू नाही आहेत. आणि काही हॉस्टेल असतात, ग्रांटेड हॉस्टेल असतील, लॅबोरेटरी असतील, शाळा महाविद्यालय जे असतील त्याचं नूतनीकरण असेल किंवा इतर बाकीच्या सुविधा असतील त्यासाठी यांना कोट्यवधींचं अनुदान मिळतं. तर ह्या लोकांना एवढी लाज नाही की आपण 3-4 दिवस थांबावं, आठवडाभर थांबावं, 10 दिवस थांबावं, परंतु कोणाच्या परमिशनने आणि कोणाच्या आदेशानुसार हे प्रकरण झाले यावर राज्यातील मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री असतील, संबंधित मंत्री सुनेत्राताई असतील याच्यावर चौकशी होणं खूप गरजेचं आहे आणि या अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणं खूप गरजेचं आहे. अजित पवारांचे जे काम करण्याची पद्धत होती ती अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय चांगली पद्धत होती. परंतु नाहक बोलणे, आज अजित पवार सारखा माणूस गेले असताना त्या दुःखाच्या वेगात आपण काय बोलावं याचं तारतम्य नसणारी व्यक्ती बोलत असतात. परस्पर प्रमाणपत्राचं वाटप केलंय आरोप होते. आता या संदर्भामध्ये अजितदादा हे चांगले प्रशासक होते आणि त्यांच्या अपघाताची बातमी आल्यानंतर त्यांच्या पक्षातले आणि त्यांच्या अधीनस्थ असणाऱ्या विभागातले लोक यांनी लूट करण्याची शक्यता नाकारतायत. मंत्रालयात आता त्यांच्या डिपार्टमेंटचं जर त्यांनी काम केलं असेल तर त्याच्यात आपण आरोप काय त्याच्यात? त्यांनी जर अल्पसंख्याक विभागाचे प्रमाणपत्र वाटले तर त्याच्यात काय चूक केलेलं आहे? त्याच्या मला असं वाटतं याला आरोपाला काही अर्थ नाही.